नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. नाणेकरवाडी तालुका खेड येथे सुमारे 150 किलो गांजा मिश्रित बंटा गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला होता. एनडीपीएस प्रकरणात आरोपी दिलीप हुकुमतराय कुंदवाने यांना खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपीकडून कोणतीही अंमली पदार्थांची जप्ती झालेली नसल्याचा तसंच तपास जवळपास पूर्ण झाल्याचा मुद्दा ग्राह्य धरत न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण आदेश दिला. नाणेकरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथे उघडकीस आलेल्या गांजा मिश्रित बंटा गोळी तस्करी प्रकरणात आरोपी दिलीप हुकुमतराय कुंदवाने यांना खेड राजगुरुनगर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश AS सय्यद यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. चाकण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात 9 मे 2026 रोजी राहुल सिंग लोधी हा बेकायदेशीररित्या अंमली पदार्थांचा साठा करून त्याची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी राहुल सिंग लोधी यांच्या निवासस्थानी छापा टाकला असता त्याच्या ताब्यातून 149 किलो 715 ग्रॅम वजनाच्या गांजा मिश्रित अंमली बंटा गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की जप्त करण्यात आलेला संपूर्ण अंमली पदार्थ सह आरोपी राहुल सिंग लोधी याच्या ताब्यातून मिळाला असून आरोपी कुंदवानी यांच्याकडून कोणतीही जप्ती अथवा वसुली झालेली नाही. तसेच आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसून तपास जवळपास पूर्ण झाला आहे. अद्याप दोषारोपपत्र दाखल झालेले नसून खटला निकाली लागण्यास बराच कालावधी लागू शकतो असेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी दिलीप हुकुमतराय कुंदवानी यांचा जामीन अर्ज मंजूर केला. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कार आणि टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात खेड तालुक्यातील नवविवाहित दाम्पत्य जखमी झाले. कारमधील एअरबॅग वेळेत उघडल्याने त्यांचे प्राण वाचल्याची माहिती समोर आली आहे. मंचरच्या दिशेने जाणारी कार आणि पेठ गावाच्या बाह्यवळण रस्त्याकडून महामार्गावर येणारा टेम्पो यांच्या समोरासमोर धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात खेड येथील हॉटेल व्यावसायिक वैभव कातोरे व त्यांची पत्नी प्रिया कातोरे जखमी झाले. प्रिया कातोरे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून दोघांवरही पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी कारमधील एअरबॅग तत्काळ उघडल्याने दोघांच्याही डोक्याला व छातीला गंभीर दुखापत होण्यापासून बचाव झाला. अपघाताची तीव्रता मोठी असतानाही कारमधील एअरबॅग वेळेत उघडल्याने वैभव कातोरे व प्रिया कातोरे यांचे प्राण वाचले. आधुनिक वाहनांमधील सुरक्षाविषयक सुविधांचे महत्त्व या अपघातातून पुन्हा अधोरेखित झाले आहे. राजगुरुनगर एसटी बस आगाराच्या भोंगळ कारभाराचा फटका प्रवाशांना बसत आहे. राजगुरुनगरहून शिरूरकडे जाणारी एसटी बस रस्त्यात अचानक बंद पडली. विशेष म्हणजे राजगुरुनगरपासून सुरू झालेला हा 45 किलोमीटरचा प्रवास प्रवाशांसाठी अत्यंत मनस्तापाचा ठरला. कारण ही बस वाटेत तब्बल 5 ते 6 वेळा बंद पडली. शेवटी प्रवासात बस पूर्णपणे बंद पडल्याने भर उन्हात प्रवाशांवरच एसटीला धक्का मारण्याची वेळ आली. नियमित देखभाल आणि दुरुस्ती अभावी एसटी बसेस रस्त्यातच बंद पडण्याचे प्रमाण वाढले असून प्रशासनाच्या या अनास्थेविरोधात प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. फुगेवाडीतील विषारी दारूकांडात नागरिकांचा बळी गेल्यानंतर अखेर पिंपरी चिंचवड पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी थेट पोलीस ठाण्यांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. हद्दीत अवैध धंदे सुरू असतील तर संबंधित अधिकारी जबाबदार असेल असा स्पष्ट संदेश पोलीस आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे आता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ACP आणि DCP यांच्यावर जबाबदारीचे मोठे ओझे आले आहे. फुगेवाड्यातील विषारी दारूमुळे शहरातील 12 जणांचा मृत्यू झाला तर पुण्यातही काहींना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले. पिंपरी चिंचवड पोलिसांची प्रतिमा डागाळली गेली. पोलीस आयुक्तांनी काही अधिकाऱ्यांना निलंबित करून कठोर संदेश दिला. मात्र आता केवळ निलंबनावर कारवाई थांबलेली नाही. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून पोलीस आयुक्तांनी संपूर्ण यंत्रणेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. यापुढे प्रत्येक वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला आपल्या हद्दीत हातभट्टी, मटका, जुगार, अवैध दारू विक्री किंवा इतर कोणताही बेकायदेशीर धंदा सुरू नसल्याचे दर महिन्याला लेखी प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. तसंच फक्त प्रमाणपत्र देऊन चालणार नाही तर ACP आणि DCP यांनी त्याची प्रत्यक्ष पडताळणी करायची आहे. एखाद्या अधिकाऱ्याने हद्दीत अवैध धंदा नाही असे प्रमाणपत्र दिले आणि नंतर प्रत्यक्षात अवैध धंदा सुरू असल्याचे आढळले तर संबंधित अधिकाऱ्यावर थेट कारवाई होणार आहे.
विशेष म्हणजे अवैध धंद्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठबळ दिल्याचे सिद्ध झाल्यास कोणत्याही अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे आता केवळ पोलीस निरीक्षकच नव्हे तर एसीपी आणि डीसीपी यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार असल्याची चर्चा पोलीस दलात सुरू आहे. फुगेवाडी दारू काढल्यानंतर शहरातील अनेक भागात पोलिसांनी धडक कारवाया सुरू केल्या आहेत. पिंपरी, चिखली, शिरगाव, तळेगाव MIDC, उत्तर आणि दक्षिण म्हाळुंगे, उत्तर आणि दक्षिण चाकण, निगडी या भागात हातभट्टी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू, रसायने आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. फुगेवाडी दारू कांडानंतर पिंपरी चिंचवड पोलीस दलात झिरो टॉलरन्स धोरण लागू झाल्याचे चित्र आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी देशी विदेशी दारूची वाहतूक आणि साठवणूक प्रकरणी शहराच्या विविध भागांमध्ये 16 कारवाया केल्या. यामध्ये 1,79,470 रुपयांची देशी दारू, 11,57,695 रुपयांची विदेशी दारू आणि 15 लाख रुपये किमतीची 7 वाहने जप्त केली आहेत. चिंचवड, संत तुकाराम नगर, चाकण, निगडी, सांगवी, पिंपरी, म्हाळुंगे, काळेवाडी, हिंजवडी परिसरात पिंपरी चिंचवड पोलिसांनी 16 कारवाया केल्या. चिंचवड, चाकण, संत तुकाराम नगर, निगडी, सांगवी येथील कारवायांमध्ये दारूची वाहतूक केली जात होती. पोलिसांनी 1 कार, 1 पिकअप, 1 रिक्षा आणि 4 दुचाकी अशी एकूण 15 लाख रुपये किमतीची 7 वाहने जप्त केली. म्हाळुंगे, चाकण, दक्षिण व उत्तर पोलीस स्टेशन, चिंचवड, चिखली, काळेवाडी आणि हिंजवडी येथे देशी दारूची विक्री केली जात होती. खेड तालुक्यात काही ठिकाणी गुटखा विक्री प्रकरणी देखील मागील 2 दिवसात कारवाया करण्यात आल्या आहेत. खेड तालुक्यातील पानटपरी व्यवसाय संपूर्णपणे ठप्प झाला आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच पानटपऱ्या कुलूप लावून मूळ मालकांनी बंद केल्या आहेत. खेड तालुक्यातील धामणे येथे एका 55 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला असून त्यांचा मृत्यू विषारी गावठी दारू पिल्याने झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. बापू मारुती चव्हाण वय 55 असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान चव्हाण यांचा मृतदेह सुरुवातीला चाकण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता, मात्र तेथे शवविच्छेदन न करता मृतदेह परत घरी पाठवण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. त्यामुळे चव्हाण यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे निष्पन्न होऊ न देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. धामणे गावात सुरू असलेला गावठी दारूचा अड्डा बंद करण्याची मागणी देखील होत आहे. चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव कंटेनर अनियंत्रित झाल्याने समोरून येणाऱ्या बलेनो मोटार कारला धडकला, तसेच लगत असलेल्या पोलीस चौकीला व विजेच्या खांबांना धडकून अपघात झाला. या अपघातात बलेनो कार चालकाचा उजवा पाय मांडीत फ्रॅक्चर होऊन त्यांना गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात राजेंद्र देवराम गांगड वय 54 सध्या राहणार वाकड, मूळ राहणार अहिल्यानगर यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून कंटेनर क्रमांक MH43CQ1110 वरील चालक इजहार अहमद वय 31 राहणार उत्तर प्रदेश या कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे रिंग रोडचे काम खेड तालुक्यात प्रगतीपथावर आहे. विद्यमान ज्या रस्त्यांना हा रिंग रोड छेदतो त्या ठिकाणी मात्र सुरक्षेचे हवे तसे नियोजन करण्यात आलेले नसल्याचे स्थानिक नागरिक सांगत असून यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. किमान विद्यमान रस्त्यांच्या बाजूने काम चालू असल्याचे फलक, संरक्षक, बॅरिकेटिंग या गोष्टींचा देखील अभाव दिसल्याचे दिसून येत आहे. खेड तालुक्यामध्ये झालेल्या औद्योगिकीकरण यामुळे वाढलेले नागरीकरण ही परिस्थिती सार्वजनिक सोयीसुविधांसाठी जागा उपलब्ध नसल्याने अतिशय जटिल होत आहे. मुलांना खेळण्यासाठी देखील जागा नसल्याचे भीषण वास्तव समोर येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी पुणे यांनी गायराने PMRDA यांना हस्तांतरित करण्यात तत्परता दाखवण्यापेक्षा तातडीने अशा जमिनींवर खेळाची मैदाने तरी विकसित करावीत अशी मागणी होत आहे. चाकण शहरातील माणिक चौक परिसरातील महामार्गाच्या लगत अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे पडत आहेत. स्थानिकांना याचा त्रास सहन करावा लगतच्या तक्रारी राहुल डोरे व परिसरातील नागरिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून केले आहेत. खेड तालुक्यातील सांगुर्डी एलवाडी परिसरातील शाळकरी विद्यार्थी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. अनुराग नवनाथ कोळेकर असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी महाळुंगे पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली असून स्क्रीनवर दिसत असलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नातेवाईकांनी केले आहे. खेडघाटामध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. हॉटेल व्यावसायिकांकडून टाकण्यात आलेले सडलेले आंबे, फळे व इतर ओला कचरा यांचे मोठे ढीग येथे पडले आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरून परिसरातील नागरिक, प्रवासी व पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी अशी मागणी पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून केले आहे.
अदानी ग्रुप पुण्यात भव्य डेटा सेंटर उभारणार आहे. फिनोलेक्सकडून 471 कोटींची जमीन खरेदी पूर्ण झाली असल्याचं बोललं जात आहे. पुणे जिल्ह्यात अदानी ग्रुपने पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील पिंपरी भागात डेटा सेंटर उभारण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीजकडून सुमारे 25 एकर जमीन खरेदी केली आहे. हा व्यवहार 471 कोटी रुपयांना झालाय. या जमिनीवर अदानी कोनेक्स ही कंपनी अत्याधुनिक डेटा सेंटर तयार करणार आहे. सोशल मीडियावर फिनोलेक्सने अदानी कंपनीचे टेकओव्हर केल्याची चर्चा सुरू होती, परंतु हा केवळ जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार आहे. तो अदानी ग्रुपने केला असून प्रत्यक्षात फिनोलेक्स कंपनीची जागा अदानी कंपनीने घेतली आहे. तसेच चाकण औद्योगिक क्षेत्रात देखील अदानी ग्रुप यांच्याकडून गुंतवणूक करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. देशात जाईल तिकडे अदानी ग्रुपचा बोलबाला असल्याची बाब माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम सुरू आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. खेड तालुक्यातील शिवसेना शाखा वाफगाव येथील आरोग्य शिबिरात शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास आबा धनवटे यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. मृग नक्षत्र आणि पावसाचा पहिला महिना जून सुरू होऊनही खेड तालुक्यात उन्हाची तीव्र चटके जाणवत आहेत. चास कमान धरण मोकळे होत असून 6% कमी पाणीसाठा शिल्लक आहे. या वर्षी मान्सून उशिरा येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याची गरज आहे. जूनचा दुसरा आठवडा सुरू झाला असला तरी अद्याप अपेक्षित जोरदार पाऊस पडलेला नाही. आकाशात ढग दाटून येत असले तरी अनेक भागात प्रत्यक्षात पावसाचा एक थेंबही न पडल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र ही परिस्थिती पूर्णपणे नैसर्गिक असून मान्सून पूर्व संक्रमण काळातील हवामान प्रक्रियेचा भाग असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे. मान्सून दाखल होण्यापूर्वी पडणारा पूर्व मोसमी पाऊस हा सर्वदूर आणि एकसमान स्वरूपाचा नसतो. हा पाऊस मुख्यतः स्थानिक पातळीवरील तापमानातील वाढ आणि हवेतील आर्द्रतेच्या प्रमाणावर अवलंबून असतो. त्यामुळे एका भागात जोरदार पाऊस तर दुसऱ्या भागात कोरडे वातावरण अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. पूर्व मोसमी पावसाचे स्वरूप स्थानिक मर्यादित भागापुरते राहते. या काळात वादळी वारे, विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडतात. या उलट प्रत्यक्ष मान्सूनचा पाऊस समुद्रावरून येणाऱ्या आर्द्रतेने युक्त सक्रिय वाऱ्यांमुळे व्यापक आणि सातत्यपूर्ण स्वरूपाचा असतो. त्यामुळे मान्सून सुरू झाल्यानंतर बहुतांश भागात तुलनेने नियमित पावसाची नोंद होते. खेड तालुक्यात दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहिल्याचे उष्णतेचा त्रास अधिक जाणवला. अधूनमधून आकाशात ढगांची गर्दी देखील दिसून आली. पावसाळ्याच्या उंबरठ्यावरही नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. 2017 आणि 2019 मधील कर्जमाफी योजनांमध्ये विविध कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेसाठी सुमारे 14,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. चाकणमध्ये वाहतूक नियमन करणारे पोलीस आणि वाहन चालक यांच्या सातत्याने वाद निर्माण होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. चाकणमधील तळेगाव चौक भागात असाच एक वादाचा प्रसंग घडल्याचे नागरिकांनी व्हिडिओ पाठवून कळवले आहे. मी डायरेक्ट बसलोय, एकच मिनिट थांबलाय, तो डायरेक्ट तळेगाव रोडवर आलाय, इथे थांबलाय, इथे थांबलाय. तुम्हाला आम्ही बोलत नाही. हॉल्टिंगचा सिग्नल नाहीये रोडवर. कोण म्हणलं तुम्हाला माहिती आहे का? दाखवा मग. आहे का 100 मीटर मध्ये? फक्त नो पार्किंगचा बोर्ड नो पार्किंग वेगळे, पार्क करणं वेगळं. इथं माणूस बसलेला आहे, माणूस बसलेला आहे. हॉल्टिंगचा सिग्नल आहे का? हॉल्टिंगचा सिग्नल आहे का? नो हॉल्टचा मला दाखवा सिग्नल. सिग्नल दाखवा हॉल्टिंगचा. हॉल्टिंगचा सिग्नल नाहीये. हॉल्टिंगचा सिग्नल वेगळा असतो. खेड तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील धामणगाव खुर्द या ठिकाणी बुडीत क्षेत्रातील जमिनींवर एजंट लोकांनी महसूल कर्मचारी यांना सोबत घेऊन अतिक्रमण केलंय. त्यामुळे या भागातील सामान्य शेतकरी हवालदिल झाले असल्याचं स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्ह कडे पाठवून कळवलं आहे. हे होतं कसं, त्याला संबंधित अधिकारी यांच्यावरती कार्यवाही होणे गरजेचं आहे. या पश्चिम पट्ट्यामध्ये अशा प्रकारच्या एजंटचा सुळसुळाट झालाय. चाकणमधील चक्रेश्वर मंदिर येथे अधिक मासाच्या निमित्ताने सुरू असलेल्या कीर्तन सोहळ्यात हरिभक्त पारायण प्राजक्ताताई झेंडे यांची कीर्तन सेवा झाली. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.